खरं सांगायचं झालं तर मी डिसिजन तरी घेतला होता की आर्ट्समध्ये जाणं. हां. पण एक मनात आपल्या डाऊट असतो किंवा हं. एक भीती असते की सगळे जे माझे फ्रेंड्स आहेत हं. किंवा आसपास मी जिकडे बघतो ते सगळे इंजिनिअरिंग किंवा मेडिकलकडे जातात किंवा आपल्याकडे काही प्लॅन बी नाहीये किंवा आपण काहीतरी वेगळं करत आहोत हं. का? जर भविष्यात सक्सेस नाही मिळाला तर हं. आपण काय करू? पण एक मनात कुठेतरी एक कॉन्फिडन्स होता, एक मनात कुठेतरी विश्वास होता की मी करू शकतो. हं. मी जर हा डिसिजन घेऊ शकतो, तेवढी डेअरिंग दाखवतो तर मी हे पार पण करेन. हं. आणि बरेच वेळेस काय असतं की गर्दी कुठे जाते हे बघण्यापेक्षा आपल्याला काय करायचं आहे ते गरजेचं ते असतं आणि त्यासाठी ते डेअरिंग दाखवणं पण गरजेचं आहे. कारण ड्रीम तर सगळेच बघतात. हं. पण ड्रीम चेस करण्यासाठीचं जे डेअरिंग आहे, ठीक आहे, स्टडी, सिन्सिअरिटी ही नंतरची गोष्ट आहे. पण एक डेअरिंग असणं किंवा हं. मी आधी पण म्हणालो हं. तसं मॅच्युरिटी असणं, की आपण काय करत आहोत हे आपल्याला परफेक्ट माहिती असणं, की क्लिअॅरिटी असणं आणि त्यासाठीचं ते डेअरिंग असणं हे अतिशय गरजेचं आहे आणि मला कुठेतरी असं वाटतं की ते डेअरिंग मी दाखवू शकलो आणि त्यामुळे मी ह्या एक्झाममध्ये क्वालिफाय होऊ शकलो.